एक दोन पण आहे ना, नाव पण वाचता येईल ना, त्याला फक्त 85% भारतीयांना काय येत होतं, फक्त डोळ्याने दिसत होतं ते काय फक्त चिन्ह. पण म्हणून पहिल्या निवडणुकीपासून झाला कालावधी त्याला कुठलाही एक पक्ष जबाबदार नाही, त्याला सगळे जे सुरुवातीपासून जे सगळे पक्ष जबाबदार आहेत ती सगळी जबाबदारी त्यांची ना. एकही आजही कुठलाही पक्ष चिन्ह असं म्हणत नाही, देश समाजाने लोकशाहीला होणार आहे. एक जरी यातच तुम्ही फायदा सांगितला तरी मी तुम्हाला 1 लाख रुपयांचं बक्षीस द्या. महाराष्ट्रात एक अभूतपूर्व गोंधळ सध्या चालू आहे आणि या गोंधळाचा जो मूळ गाभा आहे तो आहे सर्वांना सत्ता हवी आहे. काँग्रेसला सत्ता हवी आहे, शिवसेनेला सत्ता हवी आहे, राष्ट्रवादीला सत्ता हवी आहे, भाजपला सत्ता हवी आहे. पण या सत्तेच्या राजकारणामध्ये आपण आपल्या लोकशाहीचा मूळ गाभा विसरतो आहोत का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोण कुठल्या पक्षात होता, त्याची विचारधारा, त्याला लोकांनी निवडून कुठल्या पक्षात दिलं, तो जातोय कुठल्या पक्षात, आणि हे जे सगळं आहे सगळ्या सामान्य जनतेला अगदी संभ्रमात टाकण्यासारखी अवस्था झालेली आहे. पण ही लोक जेव्हा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा ती फक्त स्वतःचं नाव घेऊन जात नाहीत, तर ते त्यांचं अस्तित्व घेऊन जातात. ते निवडून येतात कमळाच्या चिन्हावर आणि जातात भाजप काय काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हामध्ये. ही जी चिन्ह संकल्पना आहे ही या लोकशाहीतनं हद्दपार व्हावी म्हणून जे अखंड अनेक वर्ष लढणारे सचिनजी धनखडे आपल्यासोबत आहेत आणि त्यांची एक संकल्पना होती की हे जे सगळं चाललं आहे राजकारण ह्याच्यात व्यक्ती केंद्रित व्हावं, हे पक्ष केंद्रित होऊ नये. त्याच्यासाठी पक्षांची असलेली चिन्ह तुम्ही त्या बॅलेट पेपरवर काढून टाकावी की जेणेकरून असे जसे आता परवा ते जे पक्षांतर झाली, अशोक चव्हाण काल तिकीट वाटपामध्ये होते, ते अचानक भाजपमध्ये गेले आणि आता ते कमळाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक राज्यसभेवर गेले आणि ते आता कमळाच्या साठी प्रचार करणार आहे. ही अनेक पडलेली प्रश्न आहेत, पण याच्यासाठी चळवळीत काम करणारे सचिनजी धनखडे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय ही त्यांची चळवळ आहे आणि ती भारतासाठी, भारताच्या लोकशाही टिकवण्यासाठी कशी उपयुक्त आहे. नमस्कार सचिन सर. तुमची चळवळ पुण्यातल्या बऱ्याच नागरिकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलेली आहे की पक्ष चिन्ह हे बॅलेट पेपरवरनं काढून टाकावं असं तुमचं मत आहे. काय याच्या मागची तुमची कल्पना आहे आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांना याबाबत काय सांगाल? मुख्य म्हणजे मी ह्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये गेल्यामुळे ज्यावेळेस नोटासाठी मी पहिल्यांदा निवडणूक लढली त्यावेळेस सुद्धा अण्णा हजारे म्हणत होते की नोटा आम्हाला पर्याय द्या. त्यावेळेस माझी भूमिका अशी होती की बाहेरनं म्हणण्यापेक्षा आपण त्या प्रक्रियेमध्येच घुसायचं आणि लोकांना सांगायचं की मी जे उभं राहिलो, मला जे चिन्ह मिळालंय हेच नोटाचं चिन्ह आहे. जोपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देत नाही, माझी एक चेन इंडिया फाउंडेशन आहे, चेन इंडियाच्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी उभं राहिलो आणि मला जे चिन्ह मिळालं त्या चिन्हाचा वापर मी माझ्या मुद्दा मांडण्यासाठी केला आणि लोकांना अपील केलं की जोपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जर नोटाचा अधिकार देत नाही तोपर्यंत घरात बसण्यापेक्षा, व्यवस्थेला नावं ठेवण्यापेक्षा व्यक्त व्हायला तुम्ही बॅलेट पेपर युनियन पर्यंत या आणि तो नोटाचा पर्यायसाठी मी पहिली निवडणूक लढली आणि मला त्याला शेकडो लोकांनी मतदान केलं आणि मी त्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये विशेष म्हणजे त्यानंतर 6 महिन्यानेच नोटाचा पर्याय आला. अच्छा. कारण माझी भूमिका ही होती की लोकांनी उभं राहावं, जे चिन्ह मिळेल त्या चिन्हाचा लोकांना सांगावं. पण त्याच्यानंतर मला त्या प्रक्रियेमधले दोष माहिती झाले. अच्छा. स्वतःचा अभिमन्यू करून घ्या, प्रक्रियेमध्ये घुसा, तुम्ही त्या प्रक्रियेमधले माहिती होणार. तुम्हाला प्रक्रिया बाहेर लावून नाही माहिती होत, अजिबात लोकांना माहिती नाही. याचे दोष काय तुम्ही प्रामुख्याने सांगताल? प्रामुख्याने दोष आहे की माणसाने माणसाला पाहून मतदान करायचं असतं. आपण इंग्रजांना हकललं, लोकशाही स्वीकारली, लोकशाही महत्वाचा गाभा मतदार आणि मतदारच त्यावेळेस 85% अडाणी 1952च्या पहिल्या निवडणुकीला. म्हणून त्यावेळेसचे सुकुमार सेन जे पहिले निवडणूक आयुक्त होते, त्यांनी कमिशनर होते, त्यांनी पर्याय काढला की आपण जोपर्यंत भारतीय बहुसंख्य शिकत नाही तोपर्यंत चिन्हावरती निवडणुका घ्यायच्या. म्हणून त्यावेळेस जे शेतकऱ्यांची प्रचलित चिन्ह होती, म्हणजे बैलजोडी होती, गोळा भोपळा होता, नांगरधारी शेतकरी होता, अशी जे शेतकऱ्यांशी संबंधित दैनंदिन आयुष्याशी संबंधित चिन्ह होती ती पर्याय व्यवस्था म्हणून आणली. पूर्वीपासूनच लोकांकडं
म्हणजे निवडणूक आयोगाने अनुक्रमणिका ठेवली होती, नाव ठेवलं होतं आणि चिन्ह ठेवलं होतं. पण पहिल्या निवडणुकीपासून तो दोष निर्माण झाला. पहिल्या निवडणुकीत साधं बॅलेट पेपरवरती यांना उमेदवारांचे फोटो टाकायला काय अडचण होती होती. आता ईव्हीएम वर जर फोटो आलेत आता, बरोबर, म्हणून तर आम्ही म्हणतो चिन्ह काढा, की आता चिन्ह पर्याय आलाय फोटो. पण त्या पहिल्या निवडणुकीत जर अनुक्रमणिका त्याच्यानंतर नाव आणि फोटो ठेवला असता आणि चिन्ह ठेवलं असतं तर काही अडचण नव्हती. प्रिंटिंगला वेगळा काही खर्च लागत नव्हता. बरोबर, बॅलेट पेपरवर तर होती पहिली निवडणूक. त्याच फक्त उमेदवारांचा फोटो छापला असता, वेडा वाकडा कसाही, तरीच सुरुवात झाली असती लोकांना उमेदवारांचा फोटो काढून मतदान करण्याची. बरोबर. पण आज काय झालं, 85% भारतीय आढळले, त्याच्यामुळे त्याला एकोदोन कोणी आहे ना, नाव पण वाचता येईना त्याला. फक्त 85% भारतीयांना काय येत होतं, फक्त डोळ्याने दिसत होतं, ते काय फक्त चिन्ह. मग ह्यांनी पहिल्या निवडणुकीपासून धडाका लावला की त्याला कुठलाही एक पक्ष जबाबदार नाहीये, त्याला सगळे जे सुरुवातीपासून जे सगळेच पक्ष जबाबदार आहेत, ती सगळी जबाबदारी त्यांचीच आहे ना. कारण एकही आजही कुठलाही पक्ष चिन्ह हटवा म्हणत नाही. बरोबर, सगळे जण ईव्हीएम हटवा म्हणतात. आता तुम्ही सर म्हटलं की ईव्हीएम हटवा सगळे म्हणतात. बरं, ईव्हीएमचा जर घोटाळा मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो, जर ईव्हीएम वरती घोटाळा होत असेल तर ईव्हीएम वरचा घोटाळा हा उमेदवाराच्या नावावर होतो का उमेदवाराच्या चिन्हावर होत असणार? चिन्ह आणि नाव दोन्ही मिळूनच घोटाळा असेल असं त्यांचं म्हणणं. कुठलं म्हणजे मॅन्युफॅक्चररला मला सांगायचंय. बरोबर, की एक अमुक एक चिन्ह म्हणजे कमळाच्या चिन्हावर तुम्ही वोट पाठवा. कमळाचं काय मॅनेज करता आलं तर ते चिन्ह मॅनेज करतात. प्रत्येक वार्डामधले समजा आता कॉर्पोरेशनचीच आपली 152 नगरसेवक होते, 152 वार्डामध्ये एका चिन्हाला सेटिंग करणं अवघडच आहे. त्याच्यापेक्षा मॅन्युफॅक्चररला सांगायचं की बाबा तू चिन्हाला हे कर, सेटिंग कर म्हणून. पण हे सगळं काय म्हणतात, ईव्हीएम हटवा, चिन्ह हटवायला कोणी म्हणत नाही. कारण दुकानं बंद होतील ना साहेब यांची, म्हणून यांना ईव्हीएम हटवायचा, काहीतरी आरोप करायचा, कशावर तरी ढकलून द्यायचं आणि आपला हात वर करायचा. मुख्य लाभाला कुठे हात घाला ना. चिन्ह हटल्यानंतर मॅन्युफॅक्चररला काय सांगणार तुम्ही, आता चिन्ह सेटिंग करा, कसं सांगणार? प्रत्येक वार्डातल्या व्यक्तीच्या नावाने सेटिंग करणं किती अवघड होईल. बाहेर येतील. नाही, पण मग आता हे चिन्ह कोणाचं ते चिन्ह कोणाला हा प्रश्नच राहणार नाही. जे शिवसेनेच्या बाबत झालं त्याबाबत तुमचं काय मत आहे, की शिवसेनेचं जे झालं की शिवसेनेत आता काय इलेक्शन कमिशननी धनुष्यबाण हे चिन्ह यांना दिलं, शिंदे गटाला दिलं, आणि मशाल हे चिन्ह आपल्या उद्धव ठाकरेंना दिलं. तर हे जी चिन्हाची वाटप झाली की हे चिन्ह आम्हाला पाहिजे, हे चिन्ह आम्हाला पाहिजे, अशा दोन्ही पक्षांची म्हणणी होती. याच्याबाबत तुमचं काय मत आहे? साहेब माझं हेच मत आहे, सगळं काढा ना. आम्हाला हात जोडून विनंती आहे, लोकशाही आपण व्यक्तीला निवडण्यासाठी स्वीकारली ना की या चिन्हांना. आणि चिन्ह का आली हेच लोकांना सांगत नाही कुणीच. आज पहिलं तुमचं चॅनल आहे, तुमचं खरंच आभारी आहे की पहिल्यांदा तुम्ही हिंमत दाखवली की माझी. जेव्हा आपली मुलाखत चालू आहे त्यावेळेस राष्ट्रवादीचं चिन्ह कालच गेलं, आज राष्ट्रवादी कोणाची याच्याबाबतची भांडणं चालू आहे. तर ही महत्वाचा मुद्दा हा आहे की चिन्ह आलं कसं आणि ते आता का नको याच्याबाबतची तुमची जी मांडणी आहे की पूर्वी आपण आता किती साक्षरता भारतात आहे, किती लोकांना वाचता येतं किंवा किती लोकांना वाचता येत नाही, अशी काही आपल्याकडे आकडेवारी आहे का? आता हजारो वर्ष एखाद्याला तरी निरक्षर राहणारच हो. म्हणून तुम्ही हजारो वर्ष आम्हाला अडाण्यांचं प्रतीक असलेल्या चिन्हाला पाहूनच मतदान करायला लावणार का? पहिल्याच निवडणुकीमध्ये जर ह्यांनी चिन्ह ठेवली नसती आणि हा जर नियम ठेवला असता की जे शिकलेले आहेत त्यांनाच हजारो वर्ष आमच्या पिढ्यांना अधिकार नव्हता मतदानाचा. तो काय झाला असता 10-20 वर्ष अजून लांबला असता. पण त्या 10-20 वर्षात प्रशासनाचं आणलं असतं की अरे ह्या अडाण्यांकडून मतदान करून कसं द्यायचं, तर ह्या अडाण्यांना शिकवा. पहिल्या 20 वर्षात 25 वर्षातच झाला असता साहेब. पण ह्यांनी काय केलं, अडाण्यांच्या नावाखाली आम्हाला अडाणी बनवलं, मूर्ख बनवलं आणि चिन्हाला पाहून मतदान करायला लावलं. अहो हा देश विचारसरणीसाठी नाही स्वातंत्र्य झालेला. बरोबर, तुम्ही आता मगाशी बोललात की विचारसरणी, विचारसरणीसाठी नाही स्वातंत्र्य झालेला. हा आपलं भविष्य, आपल्या पुढच्या येणाऱ्या भारताच्या लहान मुलांचं भवितव्य हे उज्ज्वल व्हावं
त्यांचे आयुष्य सुखकर व्हावं, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, ह्याच्यासाठी आपण स्वातंत्र्य घेतलंय का? ह्या विचारसरणीसाठी स्वातंत्र्य घेतलंय, नामचिन्हांच्या निवडणुकीसाठी स्वातंत्र्य घेतलंय. म्हणजे आपण जे म्हणतो डावे विचार उजवे विचार आता तर राहिलेच नाही. कोण कुणाबरोबर युती करतोय, कोण कोणाबरोबर, म्हणजे विचार नावाचा हा प्रकार सध्याच्या राजकारणात नाही. आपण विचार करतो, आपण विचार करतो. राजकारणामध्ये कुठलाच विचार नसतो. त्यांना आपलं अमुक एखादा पक्ष ज्याची हवा आहे त्याच्यावर नावावर येऊन निवडून यायचं, तिकडे जायचं आणि तिकीट घ्यायचं. मग आता तुम्हाला सांगतो, आमचे गालवाडीचे नातेवाईक मित्र आहेत, हो त्यांनी 15-20 वर्षापूर्वी 1 एकर जमीन दिली होती, अशी अफवा होती तिकिटासाठी, अरे फिरण्यासाठी. अशी परिस्थिती आहे साहेब. लाखो करोडो रुपये हे आमचे जे आजूबाजूचे नातेवाईक आहेत, मित्र परिवार आहेत, त्यांना आपण जमिनीचे आलेल्या ह्याच्यातनं म्हणतो, त्यांना लाख करोडो रुपये त्यांना तिकिटासाठी द्यावे लागतात. म्हणजे काय चाललाय तो बाजार चाललाय ना काय. मग हे करत ह्याच्यासाठी लोकशाही स्वीकारली का? हे स्वातंत्र्य सैनिक राहू द्या, हे जे राष्ट्रपुरुष राहू द्या, ह्यांनी त्याच्यासाठी आपल्या देशासाठी बलिदान केली का? आज ते वर्ण जर पाहत असतील तर काय त्यांची भूमिका असेल, की काय अवस्था असेल, त्यांची काय विचार करत असतील, ही सगळी परिस्थिती. या चिन्ह हटाव याच्यासाठी तुमच्या संस्थेतर्फे तुम्ही एक चॅलेंज दिलेलं आहे. हो, काय ते चॅलेंज आहे आणि काय त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला जरा सविस्तर सांगा. काय होतं की जनतेमध्ये थोडी जागरूकता व्हावी, त्यांना थोडासा आपण चिमटा घ्यावा, हा उद्देश आहे त्या चॅलेंज मागचा. की माझं एक चॅलेंज आहे संपूर्ण भारतीयांना, की राजकीय पक्षांच्या चिन्हांचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक जरी व्यापक फायदा सांगितला तरी आम्ही तुम्हाला 1 लाख रुपयांचा चेक देणार, 1 लाख रुपयांचं बक्षीस देणार. चेक तुम्ही घेऊन लॅमिनेशन केलाय, कारण माझे बाकीचे 2-3 चेक आहेत ना असे फाटले, चॅलेंज देऊन कारण बरेच वर्ष झाले हे चालू आहे माझं, तर लोकांना चॅलेंज देऊन हे चेक फाटलेत बघा. कारण का लोकांकडं ह्या विषयावर विचार करणार बघा, फाटलेत, अगदी चिकटपट्ट्या चिटकवल्यात. तर माझा एक चॅलेंज आहे संपूर्ण भारतीयांना, की राजकीय पक्षांच्या चिन्हांचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक जरी व्यापक तुम्ही फायदा सांगितला तरी मी तुम्हाला 1 लाख रुपयांचं बक्षीस देणार. परत मी सांगतो, राजकीय पक्षांच्या चिन्हांचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक जरी व्यापक कुणीही सांगितला तरी मी त्यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस द्या. बरं, हे सांगत असताना तुम्हाला मी एक फायदा सांगा म्हणतोय, पण तुम्ही म्हटलं पाहिजे ना, अरे धनकोडे ठीक आहे बाबा, नाही आम्हाला एक फायदा सांगता आला, तुझं काय अडचण आहे बाबा या चिन्ह ठेवण्यामध्ये, तुझं काय नुकसान आहे. तर मी ह्या चिन्हांचा, राजकीय पक्षांच्या चिन्हांचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारे 100 तोटे सांगणार. कुठले महत्वाचे 10 तोटे कुठले आहेत ते, की ज्याच्यामुळे हे चिन्ह नको असं तुमचं मत आहे? महत्वाचा तोटा हाच आहे की माणसाने माणसाला पाहून मतदान न करता तो चिन्हाला पाहून मतदान करू लागला. तो चिन्हांमुळे हिप्नोटाईज होऊ लागला, गुलाम होऊ लागला, त्याची दिशाभूल होऊ लागली. तो व्यक्तीचं परीक्षण न करता एखादा ठराविक साच्यामध्ये रोमनी चालल्यागत, घोड्याला कसं त्या रेस कोर्सला लावलं जातं अशा पद्धतीने तो वर्षानुवर्ष त्याच पट्टीमध्ये फिरतोय. व्यक्तीचा विचारच करणार. त्याच्यामुळे काय झालं, चांगल्या व्यक्ती घरात आणि अयोग्य व्यक्ती उमेदवार म्हणून आपल्या दारात चिन्ह घेऊन, आणि आपणही चिन्हांना मतदान करत असल्यामुळे आपण म्हणतो पक्षाने दिलेला आहे, वर्ण आलेला आहे, आपण मतदान करायचं. त्याच्यामुळे माणसं व्यक्तीला मतदान करत नाहीये. बरोबर, ती अनुक्रमणिका पाहिला झाली. आपल्याला साहेब 4 ऑप्शन असतात मतदान करताना, पण आपल्याला ती माहितीच होऊन देत नाही. आपल्याला झालं पुस्तकांमध्ये पण धडे नाही येत मतदान कसं करावं, काय घ्यावं. का बरं? कार्यानुभवमध्ये, समाजशास्त्रामध्ये ते विषय नाही. एवढी महत्वाची प्रक्रिया ज्याच्यावर देश चालतो, पण ती निवडणूक प्रक्रिया कशी असते? लहानपणापासून त्यांना ती, जेव्हा तो 16-18 वर्षाचा होतो, हो 18 वर्षापर्यंत त्या भारताच्या नागरिकाला माहित पाहिजे की आपण मतदान कोणासाठी करावं, कसं करावं. चिन्ह म्हणूनच ते त्यांना बिंबवलं जातं की हे अमुक अमुक चिन्ह असतं, त्या चिन्हावर तुम्ही मतदान करावं. 18 वर्षापर्यंत त्याला बिंबवलं नाही जात. बघा तुम्ही, त्याच्या अगोदर ज्याला अधिकार नसतो ना तो लोकशाहीमध्ये, त्यावेळेस बघा शाळेमध्ये राहू द्या, कॉलेजमध्ये राहू द्या, जर मॉनिटर नेमायचा असेल, वर्ग प्रतिनिधी नेमायचा असेल, त्या वर्गाचा त्यावेळेस बघा कशावर निवडणूक होती, तिथल्या त्या व्यक्तीच्या नावावर होती. तोच 18 वर्षाचा पोरगा पूर्ण झाला, संज्ञान झाला की ही भारतीय लोकशाही त्याला काय करते, अडाण्यांचं प्रतीक असलेल्या चिन्हाला पाहून मतदान करायला होती.
अरे त्या आडाव्यांसाठी वेगळी ईव्हीएम मशीन ठेवा ना, जी बिगर चिन्हाची आणि शिक्षितांसाठी चिन्ह वेगळी बिगर चिन्हाची ठेवा. बरोबर. त्याच्यामुळे काय होईल की माणसं मतदान केंद्रात गेल्यावरती परीक्षण होईल, तू अडाणी आहे का, जा त्या मशीनवरती चिन्ह आले, तू शिक्षित आहे तो स्वाभिमान राहू द्या ना काहीतरी. आज अडाण्यांच्या प्रतीकाला चिन्हाला पाहून मतदान करायला आम्हाला सगळ्यांना त्या लाईन मध्ये उभं केलंय. जर शिकण्याचं काहीतरी माणसांची त्याची राहू द्या ना, त्याची व्हॅल्यू. किती पर्सेंट सुशिक्षित आहे आणि किती पर्सेंट अशिक्षित आहे हे एकदा भारताला कळायला पाहिजे की भारताचा साक्षरता दर किती आहे. ते म्हणतात की 85% भारत आता साक्षर झालेला आहे. अरे त्यावेळेस 85% 1952ला निरक्षर होता, म्हणून तर पर्याय व्यवस्था म्हणून चिन्ह आणली ना, तात्पुरती गरज म्हणून. बरोबर, तात्पुरती गरज म्हणून. पण काय झालं, ते कॅन्सर सारखं चिटकले देशाला. मग आता सगळ्या ऑनलाईन फॉर्म भरायला. तुम्ही म्हणलेला डोस सांगा, मी 100 डोस सांगायला ते किती वेळ लागेल अगदी मी ते म्हणून माझं ते सगळा चार्ट घेऊन येणार होतो. माणसाने माणसाला पाहून मतदान करावं. आज कुठलाही व्यक्ती एखादा येतो, वरिष्ठांच्या आदेशानुसार तो तिकीट घेतो आणि आपल्यावरती येतो, म्हणतो मी तुमचा उमेदवार. मग एखादा उमेदवार, मी आता नाव घेतलं तर काय होईल, ते व्यक्ती भौतिक, म्हणून मला ते नावं घ्यायला काय अडचण नाही, पण मग ते व्यक्ती केंद्रित नको व्हायला म्हणून मी नावं नाही घेत. एखादा व्यक्ती आपल्या भागात येतो, पक्षाने त्याला दिलं जातं, कुठेतरी त्याचं चांगलं काम असतं म्हणून, पण तो येतो आपल्या इथं उभा राहतो. पण आपल्या इथं उभं राहिल्यावरती एक प्रकारे इथले जे स्थानिक लोक असतात, जे कार्यकर्ते असतात त्या पक्षाचे, त्यांच्यावर तो अन्याय होत नाही का? बरोबर. का तो वरिष्ठाचं त्या व्यक्तीचं वरती वलय म्हणून तो वर्ण येतो डायरेक्ट कुठेही उभं राहतो, आणि तो त्याला इच्छा असते ती तो कुठेही नाही राहतो, निरीक्षण करतो अख्खं महाराष्ट्राचं आपल्याला सेफ कुठे वाढ, कारण या वार्डात कुठले आपल्या पक्षाचे चिन्हाचे कुठले गुलाम आहेत, तो म्हणतो अरे चला इथंच उभा राहा, मग तो तिथे म्हणतो. आणि तोपर्यंत त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी तो वार्ड बांधलेला असतो, पक्ष बांधलेला असतो, तिथली कामं केलेली असतात. मग अशा वेळेस हा रेडीमेड करून तिथं उभा राहतो. म्हणून एक प्रकारे त्यांच्यावर दुसऱ्यांवर अन्याय होत नाही, पण तो एवढा वरिष्ठ असतो की त्यांच्या विरुद्ध बोलूच शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की समजा आता त्यावेळेस तो येतो, वरिष्ठ चिन्हाच्या जोरावरती उभा राहतो, आणि त्यावेळेस दुसराही जो कार्यकर्ता असतो त्याचं चिन्ह जोरात नसतं, पण कार्य जोरात असतं. हा चिन्ह जोरात वाला आणि हा कार्य जोरात वाला. ज्यावेळेस त्या दोघांमध्ये निवडणूक होती त्यावेळेस चिन्हवालाच निवडून येतो. मग त्यावेळेस खरा कार्यकर्ता कोणाला, मग अशा वेळेस तो दोष नाही का? चांगल्या कार्यकर्त्याला चिन्हामुळे मार बसतो, तो तिथं हरतो. आणि दुकानं झाली, तिकीट चिन्हांमुळे तिकीट विकली जातात. नाही तर काय तिकिटांमध्ये काय विक्री कसं त्याला कुठल्याही एका पक्षाच्या दावणीला गेलं पाहिजे. बरं, आणि पण पक्षाचं तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं नाही की लोकशाहीमध्ये म्हणजे संविधानात लिहिलेला जो बहुमताचा आकडा आहे की त्यांनी पक्षाचं नाव वापरावं, फक्त चिन्ह वापरू नये. पक्षाने अमुक अमुक उमेदवार माझा हा फक्त डिक्लेअर करावा, असं तुमचं मत आहे. बरोबर, अगदी. कारण माझा काही पक्षाला विरोध नाहीये, माझा उमेदवारांना पण विरोध नाहीये, माझा चिन्हाला विरोध आहे की जे चिन्ह अडवण्यासाठी आणले. बरोबर. मग अडवण्यासाठी आणले तर आता 85% लोक शिकली, 75 वर्ष तुम्ही चिन्हांवर निवडणूक घेतल्या, आणि मग कधी तुम्ही स्मार्ट सिटी मानताय सगळीकडं, आणि मग आम्ही स्मार्ट मोबाईलला प्रत्येकाच्या हातात आलेलं, सगळ्यांचे फॉर्म आता ऑनलाईन भरावे लागतात. आणि माणसं कुणाला मतदान करतील की जो चेहऱ्यानी, कामानी आपल्या घरापर्यंत आलाय, बंधुपर्यंत आलाय, पोहोचलाय, त्याला लोक मतदान करतील. आज काय होतंय, लोक झोपलेले असतात निवडणुकीच्या दिवसापर्यंत, अचानक उठतात आणि आज मतदान म्हणून मतदान केंद्रात जातात. काहीही व्यक्तीचं, उमेदवाराचं विश्लेषण करत नाही, अनुक्रमणिका पाहत नाही, नाव पाहत नाही, फोटो पाहत नाही, चिन्ह पाहतात आणि बटन दाबतात. बरोबर. आणि ह्या लवडांनी काय केले बघा, तुम्ही नीट ईव्हीएम युट्यूबवर न बघा, काय एखादं ईव्हीएम मशीन बघा, तर त्यांनी काय केलंय, पहिली काय दिली, अनुक्रमणिका, त्याच्या शेजारी काय दिलंय, उमेदवाराचं नाव, त्याच्या शेजारी काय दिलंय, उमेदवाराचा फोटो, त्याच्या शेजारी काय दिलंय, उमेदवाराचं चिन्ह, आणि त्याच्या शेजारी काय दिलंय, बटन. म्हणजे अनुक्रमणच्या शेजारी बटन नाही दिलं, उमेदवाराच्या नावाच्या शेजारी बटन नाही दिलं, उमेदवाराच्या फोटोच्या शेजारी बटन नाही दिलं, ह्यांनी चिन्हाच्या शेजारी बटन दिले. दिसलं चिन्ह, दाब बटन, दिसलं चिन्ह, दाब बटन, हो गुलाम. आणि बघायचंच नाही, तिकडं बघायचंच नाही.
आणि परत मतदान केंद्राचा अधिकारी म्हणतो, अहो तुम्हाला काही लवकर मतदान का करता येत नाही, तुम्हाला काही चिन्ह दिसत नाही का, पटकन करा मतदान, मागं लाईन उभी राहिली. अरे आम्हाला अनुक्रमणे तर पाहू दे, उमेदवार नाव तर नीट वाचू दे, उमेदवार कोण कोण उभे त्याचा फोटो तर नीट कळू दे. एक तर तुम्ही हो ना स्वतःहून निवडणूक आयोग आमच्या घरापर्यंत कोण कोण उमेदवार उभे हे पाठवत सांगत नाही. ते सध्या एक पद्धत चांगली झाली की त्याच्याबद्दलचे किती गुण आहेत, किती काय आहेत हे एक चार्ट करून तो शिकलाय किती, त्याच्या गुण किती, ते बाहेर मतदान केंद्राच्या बाहेर तो चार्ट त्यांनी आता नवीन ह्याच्यात लावण्याची हे चालू केलेली आहे पद्धत ना. ती पूर्वीपासून आहे. आता बंद झाली कसब्याच्या निवडणुकीमध्ये. कसब्याच्या निवडणुकीमध्ये जे तहसीलदार मॅडम होत्या त्यांना तक्रार अर्ज केलेला आहे तिथं लेखी, की तुम्ही प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवाराचं नाव, त्याची असलेली प्रॉपर्टी, त्याच्यावर असलेले गुन्हे, त्याचं असलेलं शिक्षण, ह्याचा चार्ट प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर लावायचा असतो. तो ठोक लावला नव्हता. अरे बापरे. आणि मग मी तक्रार केल्यावरती त्यांनी मला उत्तर दिलं की नेहरू स्टेडियम मध्ये ते गणेश कला क्रीडा तिथं त्या हॉलमध्ये लावला होता एकाच ठिकाणी. म्हणजे निवडणूक झाली अख्ख्या कसब्यात. ते चार्ट पाहिजे होते प्रत्येक मतदान केंद्रात 250-300 जे काय मतदान केंद्र होते तिथं, पण तिथं कुठेही तो चार्ट लावला नाही. उत्तर काय आलं की तिथं लावलेलं, तिथं तर मतदानाला जायला मतदान केंद्रच नव्हतं. बरोबर. लक्षात घ्या, हे दोष जोपर्यंत तुम्ही त्या प्रक्रियेत घुसत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही. म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त तिथं उभे राहा, मतदान प्रक्रिया समजून घ्या, त्यावेळेस त्या प्रक्रियेमधले तुम्हाला दोष माहिती होतील. नाहीतर आपल्याला फक्त एवढं सांगितलं जातं जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही भारतीय लोकशाही. आता भारतीय लोकशाहीमध्ये किती यज्ञ अडचणी आणि चुकीच्या गोष्टी करून ठेवल्या ते आपल्याला जोपर्यंत घुसत नाही तोपर्यंत माहितीच होत नाही. मी काय फार मोठा ज्ञानी नाही, पण मी त्या प्रक्रियेमध्ये गेल्यामुळे मला माहिती झाले त्या प्रक्रियेमधले दोष. सर्वात मोठा दोष आहे चिन्हांचा. चिन्ह ही अडाण्यांसाठी आलेली आहेत. आता भारतीय शिकलेले आहेत, शिकलेल्यांचा सन्मान करा. आणि अडाण्यांसाठी आता जर 15% जर 85% मी म्हणतो की शिकले, म्हणजे भारत सरकारचा तो अहवाल आहे की 85% लोक आता शिकले, मग 15% लोक जे अडाणी आहेत तर त्यांच्यासाठी कधी नव्हे ते ईव्हीएम वरती उमेदवार जर फोटो आलेत ना, तो अडाणी आंधळा थोडीच आहे. बरोबर. जर हे मतदार उमेदवार कामाने, चेहऱ्याने, कार्याने लोकांपर्यंत पोहोचेल, त्याला लोक मतदान करतील ना. हे अचानकच कोणीतरी आमच्यावर लादलेले, पैसे देऊन तिकीट घेतलेले हे ह्यांना स्थान राहणार नाही. खऱ्या कार्यकर्त्याला स्थान राहील. आणि चिन्हांमुळे काय झालंय, हे सभ्य लोक, चांगली लोक, उच्च शिक्षित लोक अहो त्या पक्ष कार्यालयात पक्षाच्या नेत्या पुढे हातपाय जोडत जातील का हो, की आम्हाला तिकीट द्या म्हणून. शिक्षण असतं स्वाभिमानासाठी. जो शिकतो तो स्वाभिमानी होतो. आणि स्वाभिमानी व्यक्ती अशा अडाण्यांच्या चिन्हांसाठी कशाला त्या उंदरे झिजवून त्या पक्षांचे, कार्यालयांचे, नेत्यांचे म्हणून ह्यांना. आणि दुसरं, आमची नुसतं चिन्ह हटवा हा मुद्दे नाही साहेब, तर कंपल्सरी आधार कार्ड वोटर आयडीला लिंक करा, ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे की उमेदवार हा कमीत कमी पहिली तरी पास असला पाहिजे आताच्या भागात. पण आता काय अजूनही आपण जर का ग्रामीण भारतात बघितलं तर अजूनही एक मोठा वर्ग आदिवासी किंवा हा जो वर्ग आहे तो अजूनही एका मुख्य शिक्षणाच्या स्त्रोतापासून लांब गेलेला आहे. म्हणजे अजूनही त्यांच्यापर्यंत वेळ शिक्षण पोहोचू शकत नाही. आताच आपण बघितले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या काही शाळा बंद झाल्या, अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहिली. काही मुलांना पैशामुळे शिक्षणाला जाता येत नाही, काही मुलं जन्मालाच अशा ठिकाणी येतात की तिथं त्यांना शिक्षण मिळू शकत नाही. पण शिक्षण हा त्याचा जरी भाग नसला कशाचा, मतदानाला उभं राहण्याचा, पण चिन्ह हा जो मोठा हे आहे की चिन्ह ते नसलं पाहिजे, याच्याबाबत तुमचं मत एकदम परखड आहे. ही जी आता भांडणं चालू आहेत की धनुष्यबाण कोणाला पाहिजे किंवा ते घड्याळ कोणाला पाहिजे, काल राष्ट्रवादीच्या त्या कार्यालयावरनं त्यांचं घड्याळ काढलं गेलं. हे घड्याळ कोणाला दोघांनाही नाही दिलं पाहिजे. काही ठिकाणी फ्रीज होतात, यांनाही दिलं चिन्ह देत नाही, त्यांनाही चिन्ह दिलं. अजूनही राष्ट्रवादीला आजही पक्षचिन्ह नवीन जी शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे त्यांना अजूनही चिन्ह दिलं गेलेलं नाही. आता जे चिन्ह मिळेल ना त्यांना ते त्याचं असं वेगळं त्याला असं इव्हेंट करून त्याला असं वेगळ्या पद्धतीने साजरं करणार. जसं ते पहिले घड्याळ होतं
तो म्हणे घड्याळ म्हणजे वेळ तुम्हाला दाखवणार, हात पूर्ण मिळाला तर म्हणे तुम्हाला हा आशीर्वादाचा, ते कमळ म्हणजे काय ब्रह्मदेवाचं, असं त्याला ते असं, ते त्यांच्या हातात काही नसतं. ते निवडणूक आयोगाच्या हातावर. पण निवडणूक आयोगालाच आमचं आव्हान आहे, अहो किती दिवस तुम्ही आम्हाला चिन्हांना पाहून मतदान करायला लावून, बरोबर, आम्हाला व्यक्तीला पाहून मतदान करू द्या. हो, गल्ली गल्लीमध्ये चांगले चांगले लोक आहेत, त्यांना उभं राहतील कमीत कमी ते हिमतीने. चिन्हांचा एक डोंगर उभा राहिलाय साहेब, मोठा अडथळा येतो की तो पार करून चांगल्या लोकांनी, उमेदवारांनी पलीकडे जाणं, संसदेपर्यंत, विधान परिषदेसमोर, कॉर्पोरेशन मध्ये, जिल्हा परिषद, पंचायत, अवघड गोष्ट करून ठेवली चिन्हांनी. त्याच्यामुळं अयोग्य लोकच उभे राहत आहेत आणि तेच आपल्याला, त्यांच्याशिवाय पर्यायच नाहीये. लक्षात घ्या, आता सुद्धा सरकार कुठलंही येऊ द्या जाऊ द्या, आपल्याला छापा गेला की काटा, काटा गेला की छापा. आणि आता परिस्थिती अशी आहे की छापा कोण काटा कोण घेतलं, लोक इतकी कन्फ्यूज झाली, एवढी नैराश्य आलेली आहे लोकांना व्यवस्थेबद्दल. ते नैराश्य जायचं असं, तरतरी या भारताच्या लोकशाहीला परत आणायचे असं, तर चिन्ह काढल्यावरती तरतरीच येणार. वेगळं आज काय होतंय, ते बेड्या आहेत पायामध्ये, उमेदवारांच्या पण, मतदारांच्या पण आणि सर्व व्यवस्थेच्या पण बेड्या आहेत चिन्हांच्या. बेड्या चिन्हांच्या काढा, गुलामी आम्हाला चिन्हांची नको आहे. बरोबर. आणि आम्ही चिन्ह काढल्याच्या भूमिकेनंतर काय फरक पडणार आहे बरं? मतदान प्रक्रिया काढायला हरकत आहे, अहो का करत नाहीये तुम्ही? ग्रामपंचायतीमध्ये तरी करून बघा, तिथं लोक तर उमेदवाराचा चेहरा तर माहिती असतो ना तिथं, कारण छोटे छोटे वार्ड असतात, तिथे तरी करून बघा ग्रामपंचायतीमध्ये. बरं, ग्रामपंचायतीमध्ये ह्यांनी काय केलं, त्यांच्या राष्ट्रीय पक्षांची चिन्ह नाही ठेवली, तिथं ती लोकल ती असं चिन्ह, मग त्याच्यावरती ह्यांच्या. बरं, मध्ये सरपंच हा जनतेमधनं चांगला होता, ते चांगली प्रक्रिया होती, तिथे पण ह्यांनी काय केलं नाही, कारण ह्यांना प्रत्येक ठिकाणी ड्रॉबॅक पण आहे ना तसा, की आता बहुमत एका काय अख्खं काय म्हणतात त्यानं पॅनल एका पक्षाचं, एका विचारांचं, आणि जनतेतलं सरपंच म्हणतोय सरपंच कोणाचंच ऐका ना, असं त्यालाही जरा थोडेसे ड्रॉबॅक्स होते ना त्या याला. नाही, त्या एक प्रकारे प्रयोग झालेला काय सरपंच पदासाठी अख्खीच्या अख्खी निम्मे ग्रामपंचायत सदस्य उचलून घ्यायची. आता जसे गुवाहाटी मार्गे, पण कमीत कमी एखाद्या गावातला एखादा चांगल्या व्यक्तीला आपण सरपंच डायरेक्ट नेमतोय. साहेब, आपल्याला आहे ना महापौर निवडण्याचा अधिकार नाहीये, आपल्याला मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार नाहीये, आपल्याला गावातला सरपंच पण निवडण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला राष्ट्रपती पण आपण निवडत नाहीये, आपण साधा सुखरूप सदस्य असतो ना गल्लीतला आपला, तो पण निवडण्याचा अधिकार नाहीये. आपल्याला फक्त एक मतदान करून एक नगरसेवक, एक पंचायत समिती सदस्य, एक जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार किंवा खासदार हे निवडण्याचा अधिकार आहे. पण इतके आम्हाला ग्रामपंचायतीतला आमचा सरपंच तरी आमच्या हातात द्या ना निवडण्याचा अधिकार. उलट आमचं म्हणणं आहे की जनतेला मुख्यमंत्री राहू द्या, राष्ट्रपती राहू द्या, पंतप्रधान राहू द्या, आम्हाला निवडण्याचा अधिकार द्या. कारण तुम्ही तुमच्यामध्ये ठरवता, कारण काय फरक बिघडत नाहीये, लक्षात घ्या. पण मग ते उलट झालं ना परत आता, की आता तुम्ही म्हणता चिन्ह नको, पण आता पंतप्रधान पदासाठी आताच तेच सध्याची अवस्था आहे ना, पंतप्रधान कोण हवेत तर ते पाहिजेत मोदी, म्हणून इथनं काँग्रेसमधनं अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. म्हणजे त्या काय तुम्ही पंतप्रधान चिन्हासारखेच झाले ना तुमच्या मध्ये. मग आता की तुम्ही समजा पंतप्रधान अमुक एक पाहिजे म्हणून तुम्ही निवडून द्यायचं नाही, आम्ही काय पक्ष बदलून गेलो. बरोबर, आम्ही म्हणतोय काय की आम्हाला खासदार आमदार तर निवडून देण्याचा, पण नंतर गेल्यानंतर पंतप्रधान कोण होणार आहे, राष्ट्रपती सुद्धा निवडण्याचा आपल्याला अधिकार नाही. तर काही मग मुद्दा याच्यावर निघाला, अपेक्षितच आहे ना आपल्याला मुद्दा याच्यावर निघाला की सरपंच कोण. सरपंच हा एक भाग झाला, पण आता अख्ख्या महाराष्ट्रातनं समजा एवढ्या सगळ्या लोकांनी मिळून त्या मुख्यमंत्र्यांसाठी मतदान करायचं, किंवा अख्ख्या भारतातून मिळून 100 कोटी लोकांनी आपला पंतप्रधान निवडायचा, असं जर का ते ठरवलं तर ती संख्या मोजण्यासाठी किंवा याच्यासाठी किती याच्यापर्यंत जाईल. आपल्याला लोकशाहीला अपेक्षित काय आहे की खासदार निवडून चांगला द्यायचा, एक चांगला खासदार निवडून द्यायचा, आणि मग त्यांनी त्यांचा बहुमत गोळा करायचं चांगल्या खासदारांनी मिळून, आणि त्यांनी त्यांचा प्रमुख म्हणून पंतप्रधान नेमायचा, असं अपेक्षित आहे. आता तुम्ही ते उलटी गणना म्हणताय तुम्ही की काय, मोदी पंतप्रधान आपण निवडायचा आणि त्या पंतप्रधानाने मग आपला खासदार ठरवायचा. हेच झालं ना आता सगळीकडे, की पंतप्रधान आधी निवडलं जातो की कोण आहे आपले, मग ते दोन ह्याच्यात विभागले जातात की
काँग्रेसकडनं बाबा राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून सगळे लोक हे करतात आणि युद्ध कसं होतं, दोन पातळ्यांवर होतं. एक प्रमुख सत्ता केंद्र, एक म्हणजे ते अमेरिकेसारखी लोकशाही झाली ती भारतात अस्तित्वात नाही ना. भारतात संघराज्य पद्धतीने अस्तित्वात असलेली लोकशाही आहे ना, की जिथं आपण एक चांगला माणूस निवडून द्यायचा आणि मग तो ती सगळी 10 चांगली माणसं, 144 चांगली माणसं मिळून त्यांचा भडक्या ठरवतील. ते तो होत नाही ना आता. आणि चांगला माणूस निवडून जातच चांगली माणसं निवड जाण्यासाठी चिन्ह हे घालवणं गरजेचं आहे. बरोबर. कारण ह्या टोळ्या आपण आता इथे थांबूयात. हे होते सचिनजी धनखडे. सध्या महाराष्ट्रात जे मोठं युद्ध चालू आहे चिन्ह कोणाचं याबाबतचं, यांची अत्यंत परखड मतं आपल्याला ऐकायला मिळालेली आहेत. की चिन्ह ही अडाण्यांचं असलेलं ते सिम्बॉल आहे, अडाणी माणसाचं असलेलं ते प्रतीक आहे. आणि आता भारत जेव्हा साक्षर होतो आहे तेव्हा हे चिन्ह आपल्या मतदानाच्या मतपत्रिकेवरनं सध्या चालू आहे ते ईव्हीएम मशीनवरनं हे चिन्ह गेलं पाहिजे. अशी ही चळवळ मोठी झाली पाहिजे. भारतातलं या चळवळीला पाठबळ मिळाले पाहिजे. विचारवंतांनी आपले विचार याच्याबाबत मांडले पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि 100 कोटी लोकांपर्यंत हे मत पोचवा. धन्यवाद.